मित्रांनो, युरोपियन कंट्री असेल किंवा पाश्चात्य जे प्रगत देश असतात त्या ठिकाणचे जे ट्रक आहे ना ते म्हणजे बऱ्यापैकी स्मूथ चालतात. भारतामध्ये जर पाहिलं तर जरा रगड बऱ्यापैकी पाट्यांचा यूज आपल्याला पाहायला भेटतो. बट इथे जर पाहिलं फर्स्ट टाइम अशोक लेलँडने तुम्हाला मागच्या साईडला सुद्धा एअर सस्पेन्शन दिले. तुम्ही पाहू शकता एअर बलून्स आहे आणि मोस्टली यांनी ही पूर्ण रेंजच जर पाहिलं ही दाखवलेली आहे. आता याच्यामुळे काय होतं माहिती का, हा जो ड्राईव्ह ऍक्सेल आहे ना याची जी झीज होत होती ती कमी होणार आहे. भरपूर ड्रायव्हर काय करायचे, मागचे जे टायर आहेत ना हे पुढे टाकायचे आणि हे मागे टाकून द्यायचे. सो त्या ठिकाणी काय व्हायचं की गाडीची जी स्टेबिलिटी तेवढी प्रॉपर नव्हती. बट इथे एअर सस्पेन्शन दिल्यामुळे ना तुमच्या गाडीची जी स्टेबिलिटी ती सुद्धा चांगली जी आहे ते राहणार आहे. इथे फ्रंट साईडला तुम्ही पाहू शकता हा स्टेरेबल जो ऍक्सेल आहे तो इथे ऑफर करण्यात आलेला आहे. कंपनी बॉडीमध्ये जर पाहिलं AVTR त्यांचा जो कंपनीचा हा जो बॉडी टाईप आहे हा तुम्हाला इथे पाहायला भेटतो. 46-25 यांनी इथे लॉन्च केलेली आहे. आधी जर पाहिलं ही 42-25 होती, बट आता 4 टन जो पेलोड आहे तो वाढलेला आहे एअर सस्पेन्शन मुळे. 2.5 ते 3 लाख रुपये जर पाहिलं जवळपास किंमत सुद्धा या गाडीची वाढलेली आहे. 250 HP चं जे इंजिन आहे हे तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळतं. सो अशी काय ही अशोक लेलँडची ट्रक आहे ती भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे. या गाडीबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.